मित्रांनो नमस्कार. आज आमची ड्युटी मलकापूर ते संभाजीनगर अशी होती. तर आता आम्ही सध्या आहे संभाजीनगरमध्ये. संभाजीनगरमध्ये आता आलो आम्ही. इथं पोहोचलो संभाजीनगरला. आम्ही जेवण वगैरे केलं आणि आज रस्त्यामध्ये थोडेसे आमचे प्रवाशासोबत सोबत थोडीशी भांडण्यासारखाच विषय झाला होता. म्हणजे आज बसमध्ये एक प्रवासी धाड ते संभाजीनगर त्याने प्रवास केला आपल्या बसमध्ये. तर त्याच्यासोबत आमचे समजा जवळ भांडणच झाले होते असा विषय होता. पण आपल्या बसमधल्या प्रवाशांनी सगळ्यांनी चालक वाहकाची चुकी मानून ते आम्हाला शेवटी आम्हाला पण ते मान्य करावे लागले. कारण की त्याच्यामागे एक कारण आहे. तर आपल्या बसमध्ये एक जो प्रवासी होता जो 10, 11, 12, 13 नंबरला बसलेला होता. तर तो प्रवासी बसमध्ये थुंकला. तर तो प्रवासी बसमध्ये थुंकल्यानंतर आपले जे वाहक आहे, आता कसं आहे मित्रांनो, ही जी आपली बस आहे, ही जी आपली लालपरी आहे, ही भलेही लोकांसाठी एक साधारण लालपरी असेल, पण आपल्या चालक वाहकासाठी ही खूप जरुरी गोष्ट आहे. कारण की हिच्यामुळेच आपल्याला सगळं आपलं अस्तित्वच ह्या बसमुळे आहे. कारण की आपण स्वतः ह्या बसच्या भरोश्यावर आपण कमवतोय, चांगले कपडे घालतोय, म्हणजे वर्दी घालून फिरतोय, आपल्याला रिस्पेक्ट भेटते, 4 लोकांमध्ये आपल्याला मान-सन्मान मिळतोय. तर ह्या बसमध्ये एक तो प्रवासी बसल्यावर आपले हे जे वाहक होते, याच्या वाहकासमोर म्हणजे हा तिकीट काढायला गेला असता, तो माणूस त्याच्यासमोर ते आपल्या खिडकीच्या जवळ म्हणजे खाली इथं, इथं तो माणूस थुंकला. थुंकल्यानंतर त्याला विचारलं, "का का बाबा तू आपल्या बसमध्ये का थुंकला? या बसमध्ये तू थुंकायला नको पाहिजे होतं. कारण की ही बस सार्वजनिक आहे. असं बसच्या ठिकाणी थुंकणं चांगलं नाहीये." म्हणजे अशा बऱ्याचशा त्याने 2-4 गोष्टी त्याला सांगितल्या. पण जो प्रवासी त्याला जो बोलला, की "तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्ही तुमची सुरक्षता स्वच्छता. स्वच्छता तुम्ही पाळा किंवा तुम्हालाच अगोदर स्वच्छतेचे नियम तुम्ही शिका." तर आम्ही म्हणलं, "असं का?" तर त्याने डायरेक्ट आपल्याकडे बोट दाखवलं. म्हणजे आपल्या एसटीच्या चालकाकडे, खास करून चालकाकडे. तर त्याचं असं म्हणणं झालं होतं मित्रांनो, की तुमच्या प्रत्येक बसेसच्या कॅबिनमध्ये चालक थुंकलेले असतात कॅबिनमध्ये. तर त्याने अक्षरशः आता हा पण विमल कधी खात नाही, मी पण विमल कधी खात नाही. बरोबर. पण आपल्या बसचे असे काही कर्मचारी आहे, की ते खूप सारे विमल गुटखा खातात आणि ते आपल्या जे ड्रायव्हर सीटची विंडो आहे तिथंच चुकत असतात. तर मित्रांनो विमल गुटखा खाणं हा विषय आपला नाहीये. पण विषय असा आहे, की तुम्ही काय करता याच्यावर कोणीही म्हणजे कोणाचीही याच्यावर हे नाही, बंधन नाही, की तुम्ही का खाता म्हणून किंवा का हे का करता. पण विषय काय माहिती आहे का? आपण ज्या ठिकाणी ज्या एसटीवर आपण पोट भरतो, ज्या ठिकाणी आपली रोजीरोटी आहे, एखादी प्रवासी जर का आता आमचा जो विषय झाला, की एखादी प्रवासी आमच्या बसमध्ये तो थुंकला, तर आम्ही त्याला बोललो. पण आता सर्व प्रवासी आम्हाला काय बोलायला लागले गाडीमध्ये माहिती आहे का? की साहेब जेवढी चुकी त्याची आहे, त्याच्या 7 पट चुकी तुमची आहे. तर ते आम्हाला मान्य करावी लागली. कारण त्याच्या मागे पण एक कारण आहे. आमच्या बसमध्ये आत्ताच आपलं जे ड्रायव्हर सीटची जी विंडो आहे, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आता पुढे. पण आता जर का आपल्याला प्रवाशाची जर आपणच जर का चुकीचं काम आपणच करत असतो, तर आपण प्रवाशाला बंधन करू शकतो का? तर नाही मित्रांनो, अजिबात नाही. म्हणून आपले जे चालक वाहक आहेत, आपले जे कर्मचारी आहे, त्यांनी कृपया करून आपली जे ड्रायव्हर सीटच्या जवळ जी आपली विंडो असते हवा यासाठी, जिथं आपण रेस्ट असते आपली तिथं, तिथं खूप सारी घाण करून ठेवलेली असते ड्रायव्हर लोकांनी आपल्याच. तसे ते कृपया करू नका. कारण की प्रवासी आपणच जर का अशी चुकी केली, तर प्रवासी आपल्याला ते अजिबात हे करणार नाही. ते पण आपल्या बसला घाण करल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आता त्या प्रवाशाने आम्हाला एवढे समजा आम्ही त्याला बोललो, तरी पण सगळ्या प्रवाशांनी आम्हाला दोषी ठरवलं. ते दाखवतो तुम्हाला का तर तुम्ही बघत राहा. मी तुम्हाला दाखवतो आता आपल्या ड्रायव्हरच्या कॅबिनमधला तो एक थुंकलेला आहे. तर मित्रांनो, ते जे प्रवासी आहे, आता ह्या बसमध्ये खूप ऊन तपतंय. आम्ही बसमध्ये बसलेलो खूप घाम येतोय. तर जे प्रवासी आहे, त्याचं म्हणणं काय योग्य होतं मी तुम्हाला सांगतो. तर आता तुम्हाला नेतो मी आपल्या चालक सीटावर. जिथं मी आता बसलेलो आहे तिथं. या इकडे. तर मित्रांनो, हे आहे आपलं चालकाचं सीट आणि हे चालकाचं सीट आहे. इकडे दाखव गोपाल. हे बघा इथं. हे अक्षरशः इतकी घाण आपल्या चालकाने इथं करून ठेवलेली आहे. तर विचार करा मित्रांनो, आपण ह्या रोजीरोटीवर आपल्या हे करतो म्हणजे ह्या एसटीच्या भरोश्यावर आपलं जीवन आहे आणि आपण ह्या ठिकाणी बघा इथं एवढी चालकाची ही जागा आहे. हे किती घाण आहे इथं, की अक्षरशः ते जे आपले प्रवासी आहेत त्याला आपण म्हणजे ते कधी आपल्याला असंही म्हटलं, की "साहेब आम्ही ठोकू, तुमची पहिले तुम्ही स्वच्छता ठेवा." तर सगळ्यात पहिले गुन्हेगार आपण आहोत मित्रांनो. हे बघा, हे इथं एवढं थुंकलेलं आहे, एवढं एक घाण परिसर. हे 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 कोणाचे आपण आता इथं कोणी प्रवासी येऊन थुंकणार आहे का? अजिबात नाही. तर हे
हे इतकं कोण थुकलं जे आपले चालक वाहकच थुकले असतील. तर मित्रांनो, आपण भले विमल गुटखा खात असतात तर ठीक आहे, मी समजू शकतो. आता रात्रीचा प्रवास असतो किंवा आपले शेड्यूल लंबे-लंबे असतात. एखाद्या माणसाला झोप लागते म्हणजे विमल न खाता विमल खाल्ल्याने तोंड चालू असतं, माणसाला झोप लागत नाही. ह्या गोष्टी सगळ्या ठीक आहे. पण इथं थुकल्यानंतर परत पाणी टाकावं वाटत नाही का आपल्याला, की बुवा आपण थुकलो. ठीक आहे, आपण थुकलो. एखादी वेळा मागे प्रवाशाच्या अंगावर उडू शकते. त्या कारणाने चालक वाहक इथं थुकतो, ते ठीक आहे. पण आपली ड्युटी संपता जर का आपण थोडंसं आपल्या बाटलीमध्ये पाणी उरलेलं असतं किंवा एखाद्या बाटलीमध्ये परवाची बाटली ठेवलेली असते, तिच्यातलं थोडंसं पाणी इथं ओंडून थोडंसं साफ केलं तर तेवढंच एवढं घाण व्हायसारखं हे नाही. इथं अक्षरशः इतका 2 इंचाचा थर जमून बसलाय विमल गुटख्याचा. हे बघा, आता इथं ह्याच्यामध्ये जर का थोडंसं जर का 1-2च हे बघा, इतकं पूर्ण थर बसून गेलाय. हे इथं वरती दाखवू का बरं? हे बघा, इथं पूर्ण आता समजा जर का थोडंसं तुम्ही खाल्लं आणि खाल्ल्यानंतर तुमची ड्युटी संपायला आली. बरोबर. ड्युटी संपून तुम्ही जर का याच्यावर 2-3 बाटले पाणी ओतलं, तर हे घाण याच्यातली चालली जात जाईल. तर आपण आता कसं आहे लांबचा प्रवास असतो, विमल गुटखा ठीक आहे चालत असते. आता ड्रायव्हर म्हटल्यावर विमल गुटखा मी पण अगोदर खात होतो. पण मी अगोदर ज्या ठिकाणी कामाला होतो, त्या ठिकाणी प्रायव्हेट गाडी होती. प्रायव्हेट गाडी असल्यामुळे तरीही मी तुम्हाला सांगतो, मी त्या गाडीचे जसे आम्ही गुटखा माझी ड्युटी संपली, की पूर्ण अख्खी गाडी म्हणजे इथून कॅबिनपासून तर जिथपर्यंत ते उडलंय तेवढं मी स्वतः मग कपड्यांनी साफ करून गाडी तिथं पार्किंगला लावून ठेवायचो. हे पण आपल्याला आता ही आपली एवढी चांगली नोकरी आहे. आपल्याला एसटीची नोकरी लागली. आपण चांगले आता आपल्याला खाकी वर्दी भेटली. तर लोकं नावं ठेवतील असं काम आपण मित्रांनो करू नका. कारण की हे आपल्याकडे बोट दाखवणारे भरपूर लोकं असतात. आता काही लोकांना हे बोलणं पण माझं चुकीचं वाटेल, की बुवा याला काय समजतं हे ते. पण मग हे अशी घाण करणं हे योग्य आहे का? हे अशी घाण करणं हे अजिबात योग्य नाही मित्रांनो. तर ठीक आहे आता आम्ही हे साफ करताना तुम्हाला आमचा व्हिडिओ करतो. आता आम्ही याला एक वेळा स्वच्छ करणार आहे आणि स्वच्छ करून तुम्हाला नक्कीच आम्ही याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला पुढे टाकणार आहे. हा व्हिडिओ जेणेकरून आपले जे बाकीचे चालक वाहक आहेत, जे बघतील किंवा आपले जे कर्मचारी आहेत, ते बघून ते आपल्याला नक्कीच आम्ही जर काही स्वच्छ केलं, तर ते पण त्यांची बस स्वच्छ करतील. ह्या आशेने आम्ही परत आता एक वेळा हे बस आम्ही स्वच्छ करून हिला चांगले नीटनेटके आता बघा इतकी घाण आहे, आम्ही थोड्या वेळाने हिला स्वच्छ करून तुम्हाला आता दाखवणार आहे. हां. टाकून हां, तू चालू कर. पुरा विमलचा वास येते. हं. तर मित्रांनो, हे हे इतकं भयंकर थुकलेलं आहे, की हिच्यावर अक्षरशः याला आता अगोदर भिजवून ठेवावं लागेल. आता भिजवून ठेवल्यानंतर मग हे तवा स्वच्छ होईल. आता आम्ही याला अगोदर याच्यावर थोडंसं पाणी टाकतो. मग नंतर आमच्या याच्यामधून जाऊन आपल्या रेस्टरूममधून जाऊन आम्ही तिकडून पाणी भरून आणल्यावर मग इथं टाकून मग याला परत एक वेळा आणखी स्वच्छ करून घेऊ. तर मित्रांनो आता जातो आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये. वर्कशॉपमध्ये जाऊन आम्ही तर मित्रांनो हे आपलं संभाजीनगर बस स्टँड. आता आम्ही तुम्हाला नेतो आता आम्ही जाणार आहे आता आपल्या वर्कशॉपमध्ये. जिथं आपली रेस्टरूम आहे. हे चालू ठेव ना, चालू आहे ना? एकूण आहे. आता आपल्या रेस्टरूम मध्ये जाऊन पाण्याचे बाटल्या भरून आणू आणि मग ते पूर्ण स्वच्छ करून घेऊ. हे रेस्टरूम दाखवतो पूर्ण. आपलं पुणे बंद झालं झालं आटला सगळं मावला संपला पण. आले का? हां. हे मित्रांनो एसटीचं आपलं वर्कशॉप आपलं सॉरी रेस्टरूम इकडे. इकडून दाखवतो तुम्हाला रेस्टरूम. इथं पहिले आमचा एक आशियाना होता. इथं आमचा मलकापूर क्रू चेंज होता तेव्हा आम्ही इथं सगळे आमचे पलंगवर आमचे मित्रमंडळी आम्ही सगळे इथं झोपायचो. तर मित्रांनो इकडे आता नळ. आता पहिले आपण हे नळाचं हे करून आपण ते पहिले स्वच्छ करून घेऊ. हे आहे आपले आंबे. पण ह्या आंब्याला कधी हात लावला ना सिक्युरिटी काका डायरेक्ट येऊन डायरेक्ट
मग काळीच घेऊन पैसे ते सिक्युरिटी काका. हा नाही ते सिक्युरिटी नाही सांगितलं ते काढायचं. आंबे खाऊ नका म्हणतात ते, पक्ष्याने पाळले तरी चालते पण माणसाने खाऊ नका. हे दे रे. बाटले ते गोपाल जास्त झुम. तर मित्रांनो आता भरलाय आपण पाणी, आता चाललो आपण आता आपल्या गाडीजवळ. व्हिडिओचं बनवून झालं. मास्तर कोणता डेपो? वैजापूर डेपो. तर एक मिनिट थांब. तर मास्तर आपल्या गाडीजवळ आता आपल्या जे चालकाची खुर्ची असते बसायची, तिथे जो आपले विंडो असतो म्हणजे रेसच्या बाजूला, तिथे आपले काही चालक थुकलेले असतात. तर तुमचं काय म्हणणं आहे त्याबद्दल? नाही असं थुकायला नाही पाहिजे ना. हम्म. मी स्वतः चालक आहे हा बरं का. हा तर असं तिथं मी स्वतः बी कधी थुकत नाही आणि कोणाला थुकू देत नाही. आणि बरोबर. चुकेला असलं कोणी हा. तर त्याला साफ करून थोडं मग गाडी काढतो. तर आता आमचं तेच चालू आहे. मी आता मलकापूरहून ते संभाजीनगर ड्युटी घेऊन हा आलोय. तुम्ही आपण सोबत आलो ना. तुम्ही पुढे आले मी मागे आलो. बरोबर. मी पुढे तर आलो. ते अक्षरशः आपल्या याच्यापाशी इतकं थुकलेलं आहे अच्छा अच्छा. की हा आता सीटजवळ ते बहुतेक रात्रानी पुण्याहून आले असेल. पण ठीक आहे, आता आपण पुढे खाऊन थुकलो तर तिथं नंतर आपण एक बाटली पाणी टाकून ते स्वच्छ पण करू शकतो. बरोबर करू शकतो. आणि आपल्या गाडीमध्ये जे प्रवासी आहे ते आपल्या बसमध्ये आपल्या समोर पण थुकले तर आपल्याला ते काय म्हणतात की बा अगोदर तुम्ही तुमची स्वच्छता ठेवा. बरोबर आहे की नाही? मग याच्यापेक्षा अगोदर आपण आपली स्वच्छ ठेवली तर प्रवासी आपल्या समोर थुकणार नाही. सुरुवात आपल्यापासूनच करावं लागणार. सुरुवात आपल्यापासूनच सुरुवात करू. आपण स्वच्छ आपणच ठेवलं स्वच्छ तर ठेवायला प्रवासी. ना. आता आपल्याला आमच्या स्वच्छ- गाडीतून आता बघा जाऊन एक बाबा होता बसलेला, हा. आता गाडी थुकलेलं आहे तिथंच. मग ते आपण बोलू शकतो का? कारण की आपल्याच चालक एवढे थुकलेले असतात की आपल्याला अक्षरशः तिथं बसू वाटत नाही. आता मला ते बसू वाटलं नाही म्हटलं मग आज आपल्या याच्यामध्ये तेच व्हिडिओ बनवून आपण सांगू की आपल्या चालकाने पण अशी घाण करू नका आपल्या कॅबिन मध्ये. आपल्याला प्रवाशाला बी सांगता येईल. प्रवाशाला पण आपल्याला 2 शब्द सांगता येईल. ते मागायचं नाही का आपले विचारले होते बाबा. तर मित्रांनो हे आपले काही चालक तथा वाहक होते, यांचं पण असं म्हणणं पडलं की आपण खरोखर हे फार चुकीचं करतोय की आपण आपलं कामगिरी करत असताना म्हणजे जे स्वच्छता ठेवणं याचं आहे ते खरोखर आपल्याने स्वच्छता ठेवायला पाहिजे. तर मित्रांनो आता पोहोचलोय मी गाडीजवळ. झालं का? अरे हो. हे बाय हे गुटख्याची घाण. तर मित्रांनो आता मी हे साफ करतोय. तुम्ही पण आपली आपली गाडी म्हणजे तुम्ही ज्या ड्युटीवर तुम्ही जे ड्युटी करताय त्या हिच्यावर तुम्ही गाडी नक्की तुमची स्वच्छ करून घ्या. कारण की ही आपण घाण आपली जी लक्ष्मी आहे तिच्या विचारावर आपण हे घाण टाकतोय. हे खूप जिच्या भरोश्यावर आपण कमवतो आणि आपले काही चालक वाहक बरेचदा सांगत असतात आपल्या आपल्या चालक वाहकाला का इथं थुकू नका, इथं थुकू नका. पण मग आपले जे काही लोक असतात ते हे गोष्ट कधी समजून घेत नाही आणि ते त्यांचं काम आहे जे ते करतच असतात. आता काय आता मला ते योग्य वाटलं नाही आज म्हणजे बरेच मी रोजच बघतो पण आज काही जास्तच प्रमाणात इथं थुकलेलं होतं. म्हणजे प्रमाण इतकं जास्त होतं की तुम्ही विचार करू शकता नाही. असं वाटत नव्हतं की तिथं बसा म्हणून. तर मित्रांनो आपली रोजीरोटी आहे हिच्यावर असं थुकू नका यार. आणि आपली आपली गाडी नेमकी इथं स्वच्छ ठेवा. एखादी वेळा रील बनवली तर जास्त करून लोक ट्रोल करतात की साहेब तुम्ही टाकाटाक आणि इथं पुड्या खाऊन थुकले सगळ्यांनी, हे काय घाण करून ठेवले इथं. तर मित्रांनो आता आशा करतो की आपले जेवढे चालक वाहक हा व्हिडिओ बघतील ते नक्कीच आपली गाडी निदान स्वच्छ तर ठीक आहे पण एक वेळा झाडलेलं नसेल चालेल पण थुकलेलं नको पाहिजे. इथं गाडी नसेल झाडलेली तरी ते चालून जाईल पण थुकू नका यार इथं. आता इथं एकदम म्हणजे पहिल्यापेक्षा जरा स्वच्छ झालं आणि मला पण थोडं बसायला आता जरा बरं वाटेल. कारण की तेव्हा एकदम इतकी घाण झाली होती ना इथं. आता आम्ही कपडा शोधला भरपूर पण कपडा नव्हता म्हणून आता सध्या मी त्याला पायाने घासून घेतलं. पण आता पहिल्यापेक्षा जरा व्यवस्थितच नाही राहिले पहिल्यापेक्षा.
आता मी ही गाडी स्वच्छ केली. तुम्ही पण आपल्या आपल्या बसमध्ये म्हणजे तुम्ही ज्या बसमध्ये कामगिरी करत आहे, ते बस तुम्ही 100% स्वच्छ करून घ्या. म्हणजे भलेही बघा आता स्वच्छता म्हणजे मी इतकी पूर्ण साफ नाही केली, पण जेव्हा तिची कंडिशन एवढी बेकार होती, आता त्याच्यापेक्षा म्हणजे मला बसायला कसं तरी होत होतं. आता तेवढं एकदम क्लिअर म्हणजे तिच्यातली सगळी घाण मी बाहेर काढून घेतली आणि ते बाहेर लोटून दिली. तर तुम्ही पण आपल्या बसमध्ये जर का तुम्ही आपली बसला आपली समजता, तर तुम्ही पण तिला स्वच्छ ठेवा. आणि नेमकी इथं चुकू नका फक्त बस एवढं माझं म्हणायचं उद्दिष्ट आहे. आता भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही इथून निघणार आहे. आता आम्ही मलकापूरला इथून निघणार आहे. आम्ही आता लेट झालो थोडेसे. आता मी तुम्हाला अजून आता आमच्या मलकापूरपर्यंतचं पुढचे व्हिडिओ तुम्हाला मी आता पुढे दाखवतो. आता आमची झाली हे चालकाची कामगिरी. आता आमची वाहकाची कामगिरी आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे थोडीशी, की वाहकची पण नेमकी कामगिरी काय असते तर. ठीक आहे मित्रांनो, आता भेटू आपण पुढे आता थोड्या वेळाने. तर मित्रांनो आता निघालो आपण संभाजीनगरहून मलकापूर निघण्यासाठी. तर आता आपण संभाजीनगरमध्ये आहोत सध्या. आता हे घाटेजवळून आता आपण निघालो आता मलकापूरला. तर मित्रांनो आता तुम्हाला पुढचा व्हिडिओ मी पुढे दाखवणार आहे. तर आता मी चाललो आता मलकापूरला. तर मित्रांनो हे जे छत्रपती संभाजीनगर आहे हे खूप गोष्टीने नावाजलेलं आहे. मग ते आता हे बघा आहे, हे एक गेट आहे इथे दरवाजा. हे औरंगाबादमध्ये म्हणजे अगोदरचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर, हे छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये खूप सारे असे ठिकाणं आहे की ते समजा बघण्यासाठी इतर आपल्या शाळेचे कॉलेजचे ट्रिप इथे येतात. आता हे शासकीय ज्ञान विद्यालय महाविद्यालय गव्हर्नमेंट कॉलेज म्हणजे औरंगाबादमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत. जसं की आपलं मराठवाडा विद्यापीठ, त्याला आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्या मराठवाडा विद्यापीठाला आता नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे असे बरेचसे आहे की मोठे मोठे हॉस्पिटल, म्हणजे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहे की त्या औरंगाबादमध्ये अजून पण लोक लांबून लांबून तिथं ते औरंगाबादला येतात. तर ह्या गोष्टीसाठी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर असं खूप प्रसिद्ध आहे. आता हे तुम्ही बघू शकता इथं इथं लिहिलंय. आता हे तुम्ही समोर बघू शकता की हे आहे दिल्ली गेट. हे खूप फेमस आहे औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये सॉरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे खूप नावाजलेलं आहे. इथं याला प्रत्येक लोक दिल्ली गेट म्हणून याला ओळखत असतात. तर हे मित्रांनो फार पूर्वी काळचं हे बनलेलं आहे. याला आता लोक दिल्ली गेट ह्या नावाने ओळखत असतात. आधार काढणे का सोबत, आधार काढणे का सोबत, असे खूप सारे गेट ह्या रस्त्याला लागलेले आहे. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजी मध्यवर्ती कारागृह. हा म्हणजे सेंट्रल जेल आहे आपल्या संभाजीनगरची सेंट्रल जेल. हे इथं आहे आपले संभाजीनगरची सेंट्रल जेल. तर इथं आपल्या पहिली इथं बघा हे आत संभाजीनगर सेंट्रल जेल. आणि हे आहे मित्रांनो टी पॉइंट. हे टी पॉइंट नाही पात्र नाही रोखते. म्हणजे इथून टी पॉइंट याला याच्या कारण किंवा इकडला जो रस्ता आहे म्हणजे हा जो इकडून येणारा रस्ता आहे आणि हा इकडून येणारा रस्ता आणि आपण ज्याला तो रस्ता ह्याला टी सारखा आकारला जातो. एक रस्ता सिडकोला जातो आणि एक हा मागचा रस्ता छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जातो. आणि इकडून जी बस येते समोरून बस आली ती आपली म्हणजे बुलढाणा, झाड, मावरा, भोकरदन, सिल्लोड रस्ता तिकडून जातो. तर म्हणून याला टी पॉइंट म्हणतात. तर मित्रांनो हा आहे संभाजीनगरचा शेवटचा स्टॉप. आता हे निघलो आपण संभाजीनगरच्या बाहेर. छत्रपती संभाजीनगरच्या बाहेरचा नजारा म्हणजे आता नेमकं आपण संभाजीनगर सोडून आता बस चौक्याच्या खाली आहे. आता चौक्याला आपण पोहोचू. चौक्याला पोहोचल्यानंतर तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो मी. तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता हे जे समोर जे दिसते हे आहे म्हसोबाचं मंदिर. म्हसोबाचं मंदिर म्हणजे इकडले जे फुलंब्री, चौका, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर याच्यातले जेवढे पण भाविक आहे हे विशिष्ट वेळेला इथं दरवेळेस खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते. आणि नवविवाहित जोडपे म्हणजे त्यांचं नवीन लग्न झालंय अशा प्रकारचे लोक सगळे ह्या ठिकाणी येऊन म्हसोबाचे दर्शन घेऊन जातात. आणि ही खूप प्रसिद्ध ठिकाण आहे इथलं एवढ्या शिवारामध्ये. याला म्हसोबाचं मंदिर म्हटलं जातं. ठीक आहे मित्रांनो.
तर मित्रांनो आपण समोर बघू शकता की हे आहे तथागत महाकारुणिक तथागत संरक्षण भगवान गौतम बुद्ध. हे यांचं एक मूर्ती बसवलेली आहे, इथं स्टॅच्यू आहे. हे आहे चौक्याच्या जवळ, म्हणजे चौक्यापासून, म्हणजे चौक्यामध्येच येते. आणि जे वरती तुम्ही बघू शकता ते आहे वरती, म्हणजे हे बुद्धिस्ट लोकांसाठी एक कॉलेज बांधलेलं आहे इथं वरती. आणि हे इथे एक सभागृह आहे जो जे भंते जे असतात त्यांना उपासना किंवा हे करण्यासाठी इथं हा हॉल बांधून ठेवलेला आहे. तर हा चौघे शेजारी असलेले एक खूप मोठं असं तथागत संरक्षण भगवान गौतम बुद्धाचं खूप मोठं असं एक हे बनवून ठेवलेलं आहे. हो ना. हे बघू शकता मित्रांनो, आता डिझेल साईड लागलेली आहे. फुलंब्रीच्या अलीकडे पंपावर फार मोठी गर्दी, काय डिझेलचं शॉर्टेज येणार आहे का काय काय माहिती. आता हे चालू आहे, आम्ही प्रत्येक पंपावर बघतोय. आता पोहोचलोय मित्रांनो आपण फुलंब्री शहरामध्ये. आता हे आहे फुलंब्री शहर. म्हणजे आता हा जो चौक आहे समोरचा, या चौकामधून जर का तुम्ही डाव्या साईडला गेले तर तुम्हाला दौलताबाद लागणार आहे, आणि सरळ गेले तर तुम्हाला लागणार आहे सिल्लोड. म्हणजे सिल्लोड पासून आपलं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता हा जो इकडे रस्ता जाणार आहे हा जाईल दौलताबाद. हा रस्ता इकडून जी गाडी आली हा जाणार आहे आता दौलताबाद, आणि हा जो समोरचा रस्ता आहे हा जाणार आपला सरळ सिल्लोडला. तर मित्रांनो आता पोहोचलो आपण फुलंब्रीमध्ये. हे आहे फुलंब्रीचं बस स्थानक. आता आपलं नेमकं बस स्थानकामध्ये आता फुलंब्रीला एंट्री झाली. हे आपले प्रवासी काही आपली प्रतीक्षा करत इथं बस. तर मित्रांनो आज रामनवमी असल्यामुळे आता ह्या रोड त्या डीजेच्या गाड्या आपल्याला रस्त्यावर दिसल्यात. तो काच खराब वाटतं, गोपाल ऐकून घेत जा. सिल्लोड लय वाढत चाललं पण आता. हो, त्या घाटीसारखं दाखव. ह्या याच्यामध्ये पेशंट सगळे आहे ना, येतं म्हणजे संभाजीनगरचा संबंध तुटून जाईल पेशंटचा जायचा. हे एवढं मोठं हॉस्पिटल बांधलं ना, तर संभाजीनगरला लोक जाणार नाही. सगळ्यात जास्त आडी येत जातील सिल्लोडले. तर मित्रांनो आता पोहोचलोय आपण सिल्लोडमध्ये. आणि आता हे आहे सिल्लोडमध्ये आतमध्ये जाणारं गेट, मौलाना आझाद प्रवेशद्वार म्हणून हे एक गेट बनवलेलं आहे आता. तर आता इथून आतमध्ये जावं लागतं आपल्याला. तर मित्रांनो आता पोहोचलोय आपण सिल्लोडला. हे आहे सिल्लोडचं बस स्थानक. आता इथं आपण पोहोचलो. आता इथून आता आपला पॉइंट आहे. आता जे गाडी गेली आपल्या पुढे वाटतं जालना, हे इथं आपला हा बुलढाणा पॉइंट. इथे लागते आपली बुलढाणा गाडी. हे आलो आता आपण सिल्लोड मध्ये. तर हे आहे आता सिल्लोड बस स्थानक. ह्या बस स्थानकामध्ये नेहमी तुम्ही बघताय अशीच गर्दी या बस स्थानकामध्ये इथं बघायला भेटते तुम्हाला. तुम्ही कधीही या, केव्हाही आले तरी हेच गर्दी भेटते. जामनेर करता. तर आता मित्रांनो आता आम्ही याची एनर्जी आता संपली. मग आता आम्ही सिल्लोडला आलो. सिल्लोडला आता पेतोय आम्ही एनर्जी ड्रिंक स्प्रिंग. आता याच्यामध्ये आम्ही थोडीशी एनर्जी वाढली की आता आम्ही एनर्जी वाढून देतो, परत तिथून निघणार आहोत. घ्या लवकर. भेटू आता पुढच्या स्टॉपवर. तर मित्रांनो आता पोहोचलोय आपण भोकरदन मध्ये. तर हे आहे आता भोकरदन. आणि हे बघा इथं द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं स्मारक बांधलेलं आहे मस्त भोकरदन मध्ये. आणि समोर म्हणजे आता टर्न मारला आपण की समोरच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक दिसणार. बघू शकता तुम्ही समोर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक तुम्हाला दिसतच असेल. समोर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक.
आणि बरोबर जस्ट याच्या जोडून आपल्याला आपल्या डेपोमध्ये जाता येते, म्हणजे आपल्या भोकरदनच्या ST डेपोमध्ये. तर आता आपण जाणार आहोत ST डेपोमध्ये. तर मित्रांनो हे बघा, हे एकदम स्मारकाच्या जोडून आपण टर्न मारून आता आपण आलो भोकरदनच्या बस स्थानकामध्ये. आणि हे पोहोचलो आता आपण भोकरदनचे बस स्थानक. हे इथं आपला पॉइंट. आणि इथं असेल आता शिपोऱ्याची गर्दी. नशीब आज कोणी नाही. हे आहे भोकरदनाचं बस स्थानक. ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढे आता. तर मित्रांनो हे आहे भोकरदन बस स्थानक. भरले की आहे? आहे. तर मित्रांनो आता निघलोय आपण भोकरदनच्या बस स्थानकामधून. तर आता हे समोर थोडी ट्रॅफिक जाम झाली आहे. तर या ट्रॅफिक जाम कशामुळे झाली, पुढून गाड्या येतात, थोडस इथं सिग्नल पाहिजे एखादी. भोकरदन मध्ये ह्या चौकामध्ये सिग्नल असणं फार गरजेचं आहे, कारण की इथून गाड्या फार येड्या वाकड्या. ठीक आहे, भेटू आपण. आता पोहोचलोय आपण मावरामध्ये. आता भोकरदन गेल्यानंतर तिथून भोकरदन पासून जवळजवळ मावरा असते आपलं 20 किलोमीटर. तर आता हे 20 किलोमीटर मध्ये आता इथं पण एकदम समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. आणि स्मारकाकडून जो लेफ्ट साईडला रस्ता जातो, आता जो समोर रस्ता दिसतोय, म्हणजे या स्मारकापासून जो लेफ्ट साईडला रस्ता जातो तो जातो आपल्या बुलढाण्याकडे. आणि जो सरळ रस्ता जातो तो आहे सरळ जाफराबाद. म्हणजे आता हा जो इथून सरळ रस्ता जातोय हा जाफराबादला, आणि आपण इकडे टर्न मारलो, आपण चाललो आता बुलढाण्याला. तर मित्रांनो हे आहे आता मावरा. बरं ठीक आहे मित्रांनो, आता भेटू दाळ. तर मित्रांनो हे आहे धाळ बाहेरचं दृश्य. आता पोहोचलोय आपण धाळमध्ये. तर हे धाळच्या अगोदर एक छोटासा एक तलाव आहे, पण दिसायला खूप सुंदर आहे. तर मित्रांनो आता पोहोचलो आपण धाळमध्ये. आता ते धाळचा जर तुम्ही मागे तलाव बघितला, एकदम छान दृश्य, एकदम मस्त. पण धाळ म्हणलं सगळ्यात म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, मलकापूर ते संभाजीनगर ह्या सगळ्या रस्त्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त जो त्रास होतो तो या धाळमध्ये होतो. कारण की तुम्ही बघू शकता या रोडवर लागलेल्या गाड्या. आणि हे धाडमध्ये अजिबात ट्रॅफिकचं काहीच नियोजन नाही. हे बघा, या रस्त्यामध्ये म्हणजे एकदम अडचणी, परत छोटा रस्ता, तिच्यात गाड्या, परत तिच्यात लोक. आणि हे सगळं असून सुद्धा मोटरसायकली. आता काय, आता थोडा आज इथं प्रोग्राम आहे. हे बघा, इथं आजची रामनवमी असल्यामुळे इथं आज धाडमध्ये एकदम मस्त वातावरण झालंय. पण रस्ता पूर्णपणे जाम झालेला आहे. तर आता बघू मित्रांनो, आता इथून कशी आपल्याला गाडी काढता येते. तर काय मित्रांनो आता धाडचं दृश्य. आता मित्रांनो हे जे आहे हे धाडचं नवीन बनलेलं बस स्थानक आहे. आता याचं काम चालू आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणचे काम चालू आहे. आणि आता पोहोचलो आपण हे धाडच्या बस स्टँड मध्ये. हे आहे धाडचं आपलं अगोदरचं बस स्टँड, आणि हे मागे जे केलं ते नवीन बनत आहे. मित्रांनो आता निघालो आपण धाडच्या बस स्टँडच्या बाहेर. आणि एकदा परत तुम्हाला हा माहोल बघायला भेटणार आहे रामनवमीचा. असं वाटतं आम्हाला पण थोडंसं एन्जॉय करावा, पण आम्हाला अजिबात तिथं जाता येणार नाही. आम्ही गेलो तर ट्रॅफिक जाम होते. गोपाल जरा बंद कर. बजाव बजाव.
तर मित्रांनो आता वाजलेत बरोबर 7:15 झाले. आता पोहोचलो आपण बुलढाण्यामध्ये. तर हे आहे बुलढाण्याचं सगळ्यात पहिलं वेलकम गेट, म्हणजे संजूभाऊ आमदारांचा सगळ्यात मोठा फोटो लागलाय गेटवर आणि वेलकम म्हणून तिच्यावर लिहिलंय. तर आता पोहोचलो आपण बुलढाण्यामध्ये. तर ठीक आहे, आता भेटू आपण. बस स्थानकामध्ये आपली एंट्री झाली, बुलढाणा बस स्थानक. तर आता मित्रांनो आपल्याला सकाळी आपण इथून गेलेले डायरेक्ट आपल्याला इथं आता झाली रात्र. म्हणजे रात्र तर आपल्याला धाळामध्येच झाली होती. हे मित्रांनो बुलढाण्याचं बस स्थानक. गेले जाऊ देतो गोपाल. पोहोचलो मित्रांनो आता आपण बुलढाणा बस स्थानक. तर मित्रांनो आता मी तिथून निघलो होतो धाळवरून, तेव्हा माझ्या गाडीतून काहीच मला दिसत नाही. एक तर समोरच्या लाईट एवढं प्रेशरने पडता की आपल्याला समोरचं काहीच दिसत नाही, कारण की आपल्या गाडीची थोडीशी लाईट कमजोर आहे, त्याच्यामुळे आपल्याला याचं काही दिसत नाही. आता थोडंसं पुसून घेतो, म्हणजे जेणेकरून रस्ता पुढचा छोटा आहे, त्या छोट्या रस्त्यामुळे मग थोडंसं आपल्याला त्रास होऊन जातो. आता थोडासा काच पुसला, आता बघू काय कसं वाटतं काचामधून. तर 1 मिनिट वरती चोरून बघतो. अजून पण आतमधून काच घाण आहे भरपूर. तर मित्रांनो आता निघालो आपण बुलढाण्यामधून. आता बुलढाण्यामधून निघालो, आता आपण थेट भेटू आता मलकापूरमध्ये. हे आता आहे बुलढाण्याचं दृश्य. आता थोड्या वेळाने आपण जाऊ मलकापूरमध्ये. मलकापूर गेल्यानंतर तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय मलकापूरमध्ये. तर मलकापूरमध्ये पोहोचून आता सगळे प्रवासी उतरले. आता मी गाडी इथं प्लॅटफॉर्मला लावून थांबलो. म्हटलं 2 आता आपण थोडासा व्हिडिओ आपला शेवटचा बनवू. तर मित्रांनो मी इतक्या प्रवाशांना आज सोडलं, ने-आण केलं, त्यांना त्याच्या घरापर्यंत पोहोचवलं. ठीक आहे, पण तुम्ही जर का एखाद्या वेळा बसने जर का प्रवास केला ना, तर एखादी चालक किंवा वाहक तुम्ही जेव्हा शेवटचा तुम्ही प्रवास तुमचा संपवतो, तेव्हा एक वेळा त्यांना धन्यवाद म्हणून बघा बरं त्यांना. म्हणजे एखाद्या प्रवाशाने जर का आपल्याला जर का एक शब्द बोलला, की "साहेब तुम्ही आम्हाला सुखरूप आमच्या घरी पोहोचवलं, तुमचे खूप खूप धन्यवाद." एवढे तरी भले तुम्ही आता एस-टी महामंडळाला पैसे पे करताय, पण मग ठीक आहे, एक ड्रायव्हरचा त्याला दिवसभर त्याचा थकवा दूर होऊन जातो. तर मित्रांनो असो, तुम्हाला हा व्हिडिओ आमचा नक्की आवडला असेल, तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही शिकण्यासारखं असलं तर कृपया तुम्ही त्याच्यामधून शिका. आणि कोणाच्या जर का भावना दुखवल्या गेल्या असतील तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करा. ठीक आहे मित्रांनो, आता भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा व्हिडिओ नक्कीच लवकर येईल. तर धन्यवाद मित्रांनो.